नादरपूर येथे विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियानाचा तालुकास्तरीय शुभारंभ. ग्राम रोजगार सहाय्यकांना किमान 10,000 रुपये मानसिक मानधन देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर. कन्नड. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार 2 जुलै रोजी कन्नड तालुक्यातील नादरपूर येथे विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान VBG रामजी या योजनेचा तालुकास्तरीय शुभारंभ उत्साहात संपन्न झाला. पूर्वीच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या जागी सुरू करण्यात आलेल्या या नव्या अभियानाचा शुभारंभ पंचायत समिती कन्नडचे सहाय्यक गट विकास अधिकारी VP पंडित यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमात सहाय्यक प्रकल्प अधिकारी गोंडाळ, तांत्रिक अधिकारी विनोद आल्हाड, लहाने, दिग्विजय साळुंके, पंढरीनाथ जाधव, साहिल पोपळगट, महादेव कटके, संगणक परिचालिका श्रीमती महापुरे तसेच तालुक्यातील ग्रामरोजगार संघटनेचे पदाधिकारी आणि ग्रामरोजगार सहाय्यक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सहाय्यक गट विकास अधिकारी VP पंडित यांनी VBG रामजी योजनेची उद्दिष्ट ग्रामीण भागातील रोजगार निर्मिती, आजीविका वृद्धी आणि विकास कामांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीत ग्राम रोजगार सहाय्यकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. बैठकीदरम्यान ग्राम रोजगार सहाय्यकांच्या मानधनाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. त्यानुसार ग्राम रोजगार सहाय्यकांना दरमहा किमान 10,000 रुपये मानधन देण्यात यावे असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. हा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण बळी यांनी केले तर ग्रामपंचायत अधिकारी सुभाष बनकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती कन्नड व ग्राम रोजगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी गावातील नागरिक, ग्रामस्थ, तालुक्यातील रोजगार सेवक उपस्थित होते. नमस्कार, तरुण वाहिनीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नादरपूर ग्रामपंचायत ही विविध अशा कामांनी गुणगौरव होत आहे आणि अशाच पद्धतीने सध्या केंद्र सरकारने जी नवीन योजना चालू केलेली आहे, महात्मा गांधी रोजगार योजना जी होती ती आता विकसित भारत रामजी योजना नावाने सुरू करण्यात आली आणि त्याचा शुभारंभ जो आहे तर नादरपूर येथील ग्रामपंचायत म्हणून सुरू करण्यात आलेला आहे. आपल्या सोबत नादरपूर ग्रामपंचायत जे ग्रामसेवक आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीनं या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आणि याचा फायदा कसा होणार आहे आणि या योजनेला जो शुभारंभ झाला आहे त्यासाठी कोणकोणते अधिकारी, कर्मचारी किंवा जे सदस्य होते ते होते. तर आपण त्याची चर्चा करणार आहोत की नेमकं या योजनेचा लाभ कसा घेता येईल आणि या योजनेचा फायदा कसा होईल. काय सांगाल, सध्या केंद्र सरकारने जी महात्मा गांधी रोजगार योजना होती ती नाव बदलून आता भारत विकास योजना जी आहे रामजी ती आणलेली आहे, तर याचा फायदा सामान्य नागरिकांना कसा होईल आणि कशा पद्धतीने या योजनेचा आपल्या ग्रामपंचायतीतर्फे शुभारंभ करण्यात आलेला आहे? नक्कीच सर, सांगावं असं वाटेल की यापूर्वी जी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना होती ती त्यामध्ये थोडेसे बऱ्याच गोष्टीचे लिमिटेशन येत होते. पण ही नव्याने जी सुरू झालेली 1 जुलै 2026 पासून जी रामजी की ही जी योजना आहे या योजनेचा मुख्य केंद्रबिंदू हा तळागाळातील नागरिक मानलेला आहे. सदर नागरिकांचे वैयक्तिक आणि सार्वजनिक हिताची जे कामं आहे ग्रामीण पातळीवर ते या योजनेमधून पूर्णत्वास नेण्यास नक्कीच मदत होईल आणि जेणेकरून गावामधील जे उपजीविका गावात तयार झाल्याने गावातील रोजगाराभिमुख ग्रामपंचायत उपलब्ध करून देण्यास तयार होईल आणि ग्रामीण भागातील जो आर्थिक स्तर आहे सर्वसामान्य नागरिकांचा तो उंचावण्यास नक्कीच मदत होईल. यामध्ये आता जे शुभारंभ झाला, प्रथमच आपल्या ग्रामपंचायत मध्ये हा शुभारंभ झालेला आहे. या कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित होते आणि त्यांनी काय मार्गदर्शन केलं? या प्रसंगी सदर योजनेचा केंद्र शासनाने जो काल 1 जुलै 2026 पासून शुभारंभ केला त्याच्या अनुषंगाने नादरपूर ग्रामपंचायतच्या माध्यमातून तालुका कन्नड येथील सदर योजनेचा शुभारंभ हा नादरपूर येथून करण्यात आलेला असून या सदर योजनेचे उद्घाटन माननीय सहाय्यक गट विकास अधिकारी श्री पंडित साहेब यांच्या हस्ते करण्यात येऊन सदर कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व सन्माननीय तांत्रिक अधिकारी, तालुक्यातील पूर्ण ग्राम रोजगार सहाय्यक हे उपस्थित असून ग्रामीण भागातील तळागाळातील जनता तसेच ग्रामपंचायतचे कार्यकारी मंडळ, ग्रामपंचायत कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. या प्रसंगी सहाय्यक गट विकास अधिकारी पंडित साहेब यांनी सांगितले की सदर योजनेच्या माध्यमातून कुणी लाभापासून वंचित राहणार नाही.
जास्तीत जास्त व्यापक स्वरूपात जनतेचे कामं या योजनेच्या माध्यमातून केले जाईल असे त्यांनी आश्वासित केले. आता जे अगोदरचे समजा ग्राम रोजगार योजनेमध्ये होते, आता त्यांना ती नवीन योजना समजून सांगण्यात किती आपण यशस्वी ठरणार आहात किंवा त्यांना कसं समजणार आहे किंवा त्यांना काय आव्हान करणार आपण याबद्दल? नक्कीच सर, आम्ही प्रशासनाला आमच्या माध्यमातून विनंती करू किंवा सदर योजना ही जरी नव्याने असली परंतु याची जी पार्श्वभूमी ही जुनी असून यामध्ये जे काही बदल अपेक्षित आहे त्या बदल अपेक्षिताच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला विनंती करून एक कमीत कमी जिल्हा परिषद सर्कल किंवा तालुका गण याच्या माध्यमातून ग्राम रोजगार सहाय्यक, सरपंच आणि कार्यकारी मंडळ आणि ग्रामपंचायत अधिकारी यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात यावे अशी आम्ही प्रशासनाच्या वतीने त्यांना विनंती करू, जेणेकरून सदर योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल. बरं, जी योजना आता जुनी होती ती नवी झालेली आहे, त्यात की बदल झालेला आहे का? बदल काहीच नाही, फक्त जे पहिले जे ऑफलाईन मास्टर वगैरे भरणं, प्रत्यक्ष गोष्टी ऑफलाईन होत्या, आता सदर योजना ही पूर्णपणे पेपरलेस असून ही ऑनलाईन पद्धतीने पूर्ण लाभार्थ्याचे संगणकीकृत डाटा तयार होऊन शेतकऱ्याच्या माध्यमातून त्यांना लाभ भेटणार आहे. तर हे होते आपल्या सोबत नादरपूर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक. यांनी सांगितलं आहे की पूर्वीची जी योजना होती त्यामध्ये समजा ऑनलाईन पद्धत नव्हती, परंतु आता ऑनलाईन पद्धत आल्यामुळे कुठंतरी व्यवस्थित आणि पारदर्शक असे काम या योजनेचं होणार आहे. त्यामुळे कुठंतरी या योजनेचा शुभारंभ नादरपूर ग्रामपंचायत मधून करण्यात आलेला आहे. मी रवींद्र सुरकर, तरुण महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर. जमलं ना?